ब्रह्मदेवाचे सुकाळ होत्या जगात यांना ब्रह्मज्ञानाचं आहे अभ्यास होणार जगात ब्रह्मज्ञान पार करतात न्यायच्या पूर्वीपासून परंपरा द्यायच्या घराण्यात ते ब्रह्मज्ञान होतं. आता आपण जन्मजन्मी बहु पुण्य केली तवा फळ जन्मजन्मी त्यांचे पार आजच्या पंचाकडून त्यांच्याकडे ब्रह्मनाम विद्या होते ज्ञान होतं. आता ब्रह्मज्ञान म्हणजे काय म्हणजे काय ज्या टायमाला महापार्वती लग्नात त्या टायमाला काय नसतं राहत नॉर्मल काय नाही महापार्वती माझ्या तुम्ही नॉर्मल गेलं पार्वती काय सतत नामचिंतन राहत कधी वेळ जाणार आहे मग पार्वती सांगितल्यानंतर पार्वती नसेल भेटलो खरं काय आपण काय नसत राहतो आपल्याला काय आता इकडं कोणी आता गावाकडे मागच्या तिथे कोणी कधी मारली आपल्याला चिंता बस राहिली आपल्या संसारात कसं आहे मग ते काय पार्वतीने महादेवा प्रश्न केला तुम्ही देवानी देव म्हणजे मग तुम्ही कोणाच चिंतन का करता तुमच्यावर पण देवच नाही ना हां माझं काय सांगतो भजन काही महादेव मग तुम्ही कोणाच भजन करायला मग ते मग तुला ते तो भाग्य द्यायला ना तुला ते बोध घ्यायचं नाम ब्रह्मनाम तेच तुम्हाला ते मग तिनं पार्वती काय ते शिरसिंधूच्या तरी म्हणजे काशी शिरसिंधूच्या तरी महादेवाने पार्वती नाम सांगत असताना कवी नारायण मच्छिंद्रनाथ जे मच्छीचे बोलत ते जगात मच्छीचे दिवसभरात आले तिला पाण्यात करणं सहन होत होतं एका तिला पाण्यात येऊन थांबली त्या टायमात महादेवच्या पार्वतीचे नाम सांगत असताना ते मच्छिंद्रनाथ मच्छीच्या पोटात चोरून ऐकले त्या टायमाला पार्वती ब्रह्म अवतार त्या टायमाला वगैरे मच्छिंद्रनाथ दिल्या तिकडून मच्छी पडत महादेवाकडे गेल्या तर ब्रह्म तयार होईल अवस्थेत मग वगैरे म्हणा दिला मग त्यानं अंतराने पाहिलं ते मच्छीच्या पोटीमध्ये का मच्छिंद्रनाथ वाका दिला ते तत्काळ मच्छी पाण्यात नेऊन गेली मग काय पुढे नुसतं ऐकून बोध होत नाही तो त्याला काय करावं दूर करावं मच्छिंद्रनाथ त्या जेव्हा त्यानं 12 वर्ष तपश्चर्या केली कशी परत तरी त्यांना तो ब्रह्मनाम बोध त्यांना कधी फळाला आलाच नाही मग इतकं तपश्चर्या केलं त्यांच्या अंगावरून सापाला टाकलं मग काय कर महादेव दत्तात्रयाला पाठवलं त्यानं दत्तात्रयाने बोध मच्छिंद्रनाथात गेला मग आता मग हरपाडा रोज म्हणतो मच्छिंद्राने बोध गोरक्षी केला गोरक्ष वळाला गैनी बोलली ज्ञानासार मग ज्ञानेश्वर महाराजचे पंजोबा कोण त्रिंबक पंत त्यानं गोरक्षनाथ म्हणून नाम घेतलं पुढं घेतल्यानंतर त्यांच्या घरात परंपरा पुढं मग आजी गोविंद पंत आजी मीराबाई यायना गैनीनाथ म्हणून घेतलं म्हणजे पंजोबाना गोरक्षनाथ कोणा त्रिंबक पंत पंजोबा ज्ञानेश्वर महाराज त्रिंबक पंत मीराबाई हे आजचा आजोबा आजीना आजोबा यानं गैनीनाथ म्हणून घेतलं मग गैनीनाथानं नैवेद्याला दिलं नैवेद्याला कोण ज्ञानदेव महाराज मुक्ताबाई 4 भावडाल ते ब्रह्मनाम प्राप्त झालं मग आता ते इतक्या लहानपणी ज्ञानी झालं ते आताचे पोर पाहून त्या टाळात कुठे शाळेत शिकायला गेले त्या ज्ञानेश्वरी सांगितलं ग्रंथ देणं लिहून तुला कुठल्या शाळेत शिकायला गेले ते तर काय शाळा त्या टायमाला लोक त्यांना गावात सुद्धा येऊन देतात करून ते संन्यासाचे पोर आहे संन्यासाचे पोर असल्या कारण त्यांना काय गावात पर्यंत कारण त्यांची मुंजी व्हावं यासाठी त्यांच्या वडिलांना 45 रुपये गेले का आम्हाला न्याय द्यावा तरी संन्यासाचे पोर आमची मुलाची मुंजी व्हायला गावात ते करता यावं पण ते ना काय तुम्हाला देवांचं प्राचित्य यावं लागलं म्हणजे आत्महत्या आता लहान पोरं असतात आपण लहानचं पोरं जर कधी घरी द्यायला लवकर आपण वाट पाहतो तेव्हा त्यांच्या पोराला सोडून आत्महत्या करायची मग त्यांना ते कारण ते उपकरण द्याने त्यांना मग त्यानं काय केलं त्यानं आपण जर गेलं तर पोराला जर कधी सुख भेटत असेल तर आज मी आपलं काय झालं सुखासाठी जर करतो हां माझं पोर झालं सुख लागलं काही सुख मिळत नाही मग त्यांना
आणि झोपलीच ते ना नवरा पत्र लिहून दिलं आणि ते गेले आपले द्या प्रायचित मग त्याला जल सवय मग सगळं ज्ञानदेव पाहतात आई नाही ते पत्र वाचले त्यांनी रडून आले मुक्ताबाई द्यायचे पुढे गेले बाबा ते सांगले त्यांना गेले असं गावात मुक्ताईला आणत होती तर मग त्यांना ते मग नंतर पाहिजे असं करता करता ते बरेच काळानं वाटलं आता या लोकांनी इतकं छेडलं त्यांना आहे का गाव सुद्धा याची परवानगी नाही ठेवली त्यांना कारण गाव जर कधी मागात कधी गेली तर लोक त्यांना काय करायचे एखाद्या जर कधी वाढ दुसरं चिपड टाकायचे कोणी हानवान करायचे त्यांना इंद्रायणी सुद्धा आंघोळ करून देत या इंद्रायणी आंघोळ करायला गेले तर विश्वास घेतलं काय नाही अरे ब्राह्मण हे पोरं ना संन्यासी पोरं इंद्रायणी बाटली होती त्याला हाना पोरच काय बात शहाण्याला जर आटली जा पोराला काय बात त्याला लगेच ते लायसे मारताना आपलं कोणा दगडा कोण चिकूला आपलं कर त्याचा छेड केला इतका छेड केला आज त्यांच्या नावावर लोक लाखानं पुढे वर राहिले 15 दिवस त्यांच्या नावानं दिन चालत आणि आज त्यांचे काय राव फिरल्या लागला त्यांचे फुटकारी मावशी काढले इतकं समाज तर मग पुढे चालू त्याला मुक्ताई आपल्याला मांडे खायचे म्हणून बा ती खापर मारण्यासाठी आळंदीत गेली आळंदीत गेल्याच्या नंतर खापर त्याच्या कुंभर तिला दया आली तिला वाटलं जाऊ दे दिलं तिला खापर दिलं पण ते पाहिजे ही सुरुवात घ्यायची पाहिजे नंतर ते खापर म्हणून फोडून तिला पायाखाली हाताखाली तुडून दिलं काढून दिलं ती आली नशी न्यायच्या माणूस नशी देतात होती पाहिजे मुक्ताई कोण म्हणते सांगितलं समजा सोयीस्कर पैसे वाक्याच्या खापर दिलं